हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. सांगा बरं कशी दिसते. हा पटोला सिंथेटिक म्हणजे आर्ट सिल्कचा पटोला विविंग असणारा असा दुपट्टा आहे. एकदम इमराल्ड ग्रीन असा कलर असतो ना, त्याच्याबरोबर हा कुर्ता आणि पायजमा असा सेट आहे. याची व्ही नेक आहे. आणि हे पण सिल्क प्रकारात आहे, पण कॉटन सिल्क. तर असा स्लीव्स फुल असणारा असा स्मार्ट एलिगंट असा लुक असणारा हा ड्रेस आहे. हे पहा, कानातले पण मॅचिंग ग्रीन कलरचे, अशीच ही अंगठी आहे ग्रीन कलरची. हे पहा, है ना, दिसते. आणि ब्रेसलेट. सगळं कसं मॅचिंग मॅचिंग हवं, सगळं कसं छान छान हवं. बायकांना छान राहायला, छान तयार व्हायला आवडतं. पण बायकांना काही काही वेळेला कुठे जाताना, बाहेर जाताना काय कपडे घालावेत, काय कपडे घालू नयेत ह्याच्याबद्दलचं थोडंसं जरा कधी कधी भान कमी पडतं. तर आजचा विषय आहे सिद्धिविनायक मंदिराचा ड्रेस कोड. तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला ते सांगा. हा मला बाजारात जाण्यासाठी एकदम ॲप्रोप्रिएट ड्रेस आहे. मुळात कुठेही बाजारात वगैरे जाताना पण तुम्ही असे रिव्हिलिंग कपडे नाही घालू शकत, तर मंदिरात जाताना का. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. व्यत्यय के लिए खेद है. तर तुम्ही पण अशीच बेल आयकॉन दाबा बरं का, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज जे मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन येत राहील. सध्या सिद्धिविनायक मंदिराने गेल्या 5-7 दिवसांपूर्वी ड्रेस कोड जाहीर केलेला आहे. त्यानुसार महिलांनी कोणते कपडे घालावे मंदिरात येताना त्याबद्दलचे काही नियम मंदिराने म्हणजे मंदिर न्यासाने आखून दिलेले आहेत. त्यात एक म्हणजे शॉर्ट स्कर्ट चालणार नाहीत, दुसरी गोष्ट म्हणजे रिव्हिलिंग कपडे चालणार नाहीत, आणि कुठलेही प्रकारचं असं अंग प्रदर्शन होईल असे कपडे बॅन आहेत. तर मंदिराचं असं म्हणणं आहे की जी व्यक्ती मंदिरामध्ये येते तर त्या व्यक्तीने त्या मंदिराचं, त्या जागेचं पावित्र्य राखणं, पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्या व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण मंदिरामध्ये येताना तुम्ही कुठेतरी बागेत, बीचवरती फिरायला आलात तर असं करून चालणार नाही. तर याबद्दल ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत ना, ज्या लिबरल फ्रंटच्या आहेत, तृप्ती देसाई यांनी आवाज उठवलेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मंदिरामध्ये बायका ज्या येतात तर त्या श्रद्धेने येतात आणि त्यांच्यासाठी ड्रेस कोड नको. मग अशा वेळेला पुजाऱ्यांना सुद्धा ड्रेस कोड असला पाहिजे, कारण पुजारी सुद्धा अर्धनग्न अवस्थेमध्ये असतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षामध्ये पुजारी जे सोवळं नेसतात तर ते सोवळं हे अतिशय पावित्र्याचं प्रतीक आहे. आपल्याकडे आपले बाबा आजोबा हे सगळे जे घरातले लोक असायचे ते सोवळ्यामध्ये पूजा करायचे. कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळेला जेव्हा पूजा होते ती सोवळ्यामध्ये होते. त्यामुळे सोवळं हे देवाच्या पण अंगावर असतं आणि व्यक्तींच्या पण अंगावर असतं. त्यामुळे सोवळं हे पवित्र आहे. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी बोलताना हा विचार करायचा की त्यांच्या वडिलांनी सोवळं कधी नेसलं नाहीये का, आणि त्यांच्या वडिलांना पण त्या असंच अर्धनग्न अवस्थेत फिरतात असं म्हणतात का. त्यामुळे बोलताना थोडंसं जपून बोललं पाहिजे. ह्या लोकांचं, ज्या स्त्री सुधार करणाऱ्या ज्या समाजवादी अशा ज्या कार्यकर्त्या असतात, समाज सुधारक ज्या कार्यकर्त्या असतात, त्यांचं ना हे एक नेहमीचं कन्फ्युजन असतं बरं का. त्यांना विचार न करता बोलतात आणि मग अंगलट आलं की मग हात झटकून मोकळ्या होतात. पण माझ्या मते जेव्हा तुम्ही बोलतात, कुठल्याही गोष्टीवरती स्टँड घेतात, तेव्हा त्याबद्दल आधी विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही मशिदीमध्ये असे तोकडे कपडे घालून आणि प्रवेश करणार का? नाही ना. तुम्हाला अलाउड आहे का? मुळात तुम्ही मशिदीमध्ये जाणं हे तुम्हाला अलाउड आहे का? माझे मुलं मुंबईला पारशी शाळेमध्ये शिकत होते. त्यांची आज्ञारी होती. पारशी लोकांचं जे धर्मस्थळ असतं, जी प्रार्थनेची जागा असते त्याला आज्ञारी असं म्हणतात. तर त्या आज्ञारीमध्ये आमच्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी हिंदू म्हणजे थोडक्यात हिंदू लोकांना जाणंच अलाउड नव्हतं. त्यामुळे ड्रेस कोड वगैरे ह्या गोष्टींची तर वेळच येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याच धर्मामध्ये हिंदूंना जर अलाउड नाहीये तर हिंदूंच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी हिंदूंनी थोडंसं त्या जागेचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे.
असं मला वाटतं. आम्ही ना माउंट आबूला गेलो होतो, तर तिथे माउंट आबूला दिलवाडा म्हणून एक फेमस प्रसिद्ध असं जैन मंदिर आहे. तिथली एक तुम्हाला आठवण सांगते बरं का, म्हणजे या सगळ्या गोष्टींशी समर्पक असं वाटणारी मला ती गोष्ट आहे म्हणून सांगते. तर तिथे मंदिराच्या बाहेर आधी बोर्ड होता की असंच ह्याच टाईपचा, म्हणजे हे जे सांगितलेलं आहे सिद्धिविनायक मंदिराने त्याच टाईपचा, की रिव्हिलिंग कपडे चालणार नाहीत, स्कर्ट्स चालणार नाहीत, कुठल्याही फाटक्या फाटक्या जीन्स ज्या असतात ना, इकडे कटआउट इकडे कटआउट पायाला कटआउट, अशा ज्या जीन्स आहेत त्या चालणार नाहीत. आणि त्यांनी काय केलेलं होतं की डोक्यावरती ओढणी घेणं कंपल्सरी आहे. आणि जर तुमच्याकडे ओढणी नसेल तर अशा वेळेला त्यांनी अशा ओढण्या, गुलाबी रंगाच्या ओढण्या तिथे एका बास्केटमध्ये ठेवलेल्या होत्या. ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावरती ओढण्या नाही आहेत त्यांनी त्या ओढण्या घ्यायच्या, मंदिरामध्ये देवाचं दर्शन घ्यायचं. आणि मग जेव्हा मंदिरातनं बाहेर पडतो तर दुसरी एक बास्केट ठेवलेली होती, त्या ओढण्या काढायच्या आणि त्या बास्केटमध्ये टाकायच्या. असा सगळा तो इंतजाम केलेला होता. मी जेव्हा गुरुद्वारामध्ये गेले होते ना, मी गुरुद्वाराचा व्हिडिओ केलेला आहे धुळ्याचा, तर तेव्हा मी आणि मनू तिथे गेलेलो होतो. तेव्हा मला सुद्धा डोक्यावरती पूर्ण इथपर्यंत, म्हणजे माझे केस दिसणार नाही इथपर्यंत मला ओढणी घेऊन, आणि मग तिथले जे हे होते, तिथले संत महंत जे होते त्यांचा मी इंटरव्ह्यू केला होता. आणि मग मला तो व्हिडिओ करता आला. किंवा गुरुग्रंथ साहिब यांच्यासमोर जेव्हा मी गेले तेव्हा मला पूर्ण इथपर्यंत माझे केस दिसणार नाही एवढं मी ती घट्ट ओढणी बांधून आणि मी देवाचं दर्शन घेतलं. तर मग जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे जातो, ह्या सगळ्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरं असतात ना वेगवेगळ्या धर्माचे, तर ह्या वेगवेगळ्या धर्माच्या मंदिरांमध्ये जेव्हा आपण जातो तर तिथे जेव्हा आपण हे नियम फॉलो करतो, तिथे जेव्हा आपण हे नियम पाळतो, तेव्हा आपण भारतातले म्हणजे हिंदू मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण हे नियम का फॉलो करत नाही? तिथे आपण का उगाचच रिबेल व्हायला पाहतो किंवा उगाचच आक्रस्ताळेपणा करतो असं मला वाटतं. हे नाही केलं पाहिजे. या गोष्टींचं, या धर्माचं, या मंदिरांचं, या देवदेवतांचं जे पावित्र्य आहे ते राखणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि आपण जे वागू ना तेच आपली पुढची पिढी वागणार आहे. आपण ज्या पद्धतीने ड्रेसअप होऊ तेच आपले मुलं पाहणार आणि ते ड्रेसअप होणार. त्यांना हे लक्षात येणार की आपण मंदिरामध्ये जाताना काय कपडे घालायचे आणि काय नाही घालायचे. त्यामुळे आयांनी प्रत्येक वेळेस लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जशा राहतात, तुम्ही जशा वागतात, बोलतात, तुमची मुलगी तुम्हाला कुठेतरी हे फॉलो करत असते. तुमच्या मुलीचं तुमच्यावरती बारीक लक्ष असतं. त्यामुळे आपण एक आदर्श मुलांसाठी घालून देत असतो. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिराचा जो हा ड्रेस कोड, हा सगळा जो प्रकार आहे ना, तो मला अगदी पूर्णपणे पटतो. कारण मंदिराचं पावित्र्य, माझं तर म्हणणं आहे, कुठल्याही मंदिरामध्ये जाताना एकदम व्यवस्थित प्रॉपरली ड्रेस्ड होऊनच व्यवस्थित जायचं. कारण आपण देवाला जेव्हा भेटायला जातोय, देवाचं जेव्हा दर्शन घ्यायला जातोय, तेव्हा देव इतके छान सजलेले, दागदागिन्यांनी मढलेले, छान मस्त कपडे घातलेले असतात. तर आपण का असं दरिद्रीपणे जायचं? आपण सुद्धा चांगलं नीटनेटकं गेलं पाहिजे ना. म्हणजे देवाला आपल्याला पाहून प्रसन्न वाटलं पाहिजे, जसं आपल्याला देवाला पाहून प्रसन्न वाटत असतं, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं याच्यावरती ते पण कॉमेंट करून मला नक्की सांगा. आपण कुठेही मार्केटमध्ये जाताना जसं फिरतो, म्हणजे बरेच जण हे आजागळपणे फिरतात आणि बरेच जण हे असे काय म्हणतात एकदम टिपटॉप जातात. तर मग तसंच मंदिरामध्ये जाताना सुद्धा तुम्ही हे टिपटॉप गेलं पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की साडी हा एक बेस्ट ऑप्शन असतो कुठेही मंदिरामध्ये जाताना. म्हणजे ते कसं तुमचं एक व्यवस्थित, आपली संस्कृती साडी आहे, हो की नाही? आपल्या संस्कृतीमध्ये साडीला खूप महत्त्व आहे. तर त्यामुळे मंदिरामध्ये जाताना साडी असली ना की मग ते देवीचं मंदिर वगैरे असलं तर तुम्हाला आपण जसे तयार आहोत तशीच देवी सुद्धा सुंदर तयार झालेली दिसते आणि मग ते आपल्याला एक छान प्रसन्न फील येतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून सांगा. हे सगळं जे प्रकरण आहे याबद्दल तुम्हाला माहिती होती का? आणि तुम्ही कोणी असा ड्रेस कोड फॉलो करता का? आणि जर करत नसाल तर ह्याच्यावरती विचार करा. कारण ड्रेस कोड फॉलो करणं ही काळाची गरज आहे. तुम्ही बीचवरती जाताना साडी नेसून जाऊ शकत नाही. मागे कुठल्या ते एका अभिनेत्रीचं मी वाचलं होतं की मी साडी नेसून स्विमिंग करू शकत नाही असं तिचं म्हणणं होतं. तर मला ते पटतं की साडी नेसून स्विमिंग करता येत नाही. पण हे जे अरब कंट्रीज असतात ना तर तिथे जसं हे मिळतो, म्हणजे स्विमिंग कॉस्ट्यूम मिळतो ना, तसा बुरकिनी म्हणून मिळतो. म्हणजे थोडक्यात पूर्णपणे कव्हर्ड
असा तो स्विमिंग कॉस्ट्युम असतो, म्हणजे बिकिनी असते पण ती बुरकिनी या नावाने असते. तुम्हाला हे नाव माहिती होतं का ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. पण मला माहिती होतं, कारण फुल कव्हर्ड हे जे असतात स्विमिंग कॉस्ट्युम असतात याचा मी सर्च घेतला होता आणि त्याच्यामध्ये मला हे नाव सापडलं. तर प्रत्येक जागेचं जे महत्त्व असतं त्या जागेनुसार त्या ह्याच्यानुसार आपण ड्रेस केला पाहिजे. कोर्टामध्ये जाणाऱ्या लोकांना पण हे माहिती असेल की त्या जेव्हा कोर्टामध्ये जातात तेव्हा म्हणजे वकील असो किंवा जजेस असो तर ते काय प्रॉपर ड्रेसिंग सेन्स असणं किती गरजेचं आहे आणि कशा पद्धतीचे ड्रेसेस असले पाहिजे याच्यावरती पण मी एक व्हिडिओ केला होता बरं का, की ॲडव्होकेट्सने काय ड्रेस फॉलो करावी आणि कसा ड्रेस असावा. कारण हे पण एक बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ह्या ज्युनियर ज्या ॲडव्होकेट्स आहेत ना मुली, तर ह्यांचा ड्रेसिंग सेन्स हा जरा कमी असतो आणि कोर्टामध्ये बऱ्यापैकी गावाकडचे पण लोक येत असतात आणि मग त्यांच्या नजरेला ते सगळं विचित्र दिसत असतं. त्यामुळे या फटक्या फटक्या ज्या जीन्स असतात ना त्या अजिबातच चांगल्या दिसत नाहीत, त्या कितीही महागाच्या मिळत असोत. पण त्या पार्टी वेअर म्हणून एक वेळ ठीक आहे, बीच वेअर म्हणून ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा आजूबाजूला लोक असतील ना तर तेव्हा अशा प्रकारचे कपडे वापरू नाही आणि म्हणजे वापरताना एक दक्षता घ्यावी. ते जास्तीत जास्त जसे कव्हर दिसतील तेवढा तुमचा लुक चांगला स्मार्ट एलिगंट दिसतो. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. हे सगळं प्रकरण तुम्हाला माहिती होतं का आणि याच्यावरती तुम्ही विचार केला होता? धन्यवाद. तुम्हाला आजचा हा ड्रेस कसा वाटला ते पण सांगा. हे पहा, मी थोडासा दाखवायचा प्रयत्न करते. तर हे असं खादी सिल्क टाईपचं मटेरियल आहे आणि मला हा ड्रेस आवडतो. याच्यावरची ही ओढणी मात्र जुगाडू आहे. थँक्यू सगळ्यांना. थांबा. हा येस, आता झालं का? बरोबर. हा